हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला आहे मित्रांनो, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला। प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे साधा वर्तमान काळ। प्रश्न तिसरा आहे, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आई वडील। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 34 आहे, चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पानगळती झाल्यामुळे। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 35 आहे, चाफ्याची पाने कधी गळून पडतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे हिवाळा सरता सरता। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 36 आहे, पानगळती कोणत्या ऋतूत होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शिशिर। प्रश्न क्रमांक 37 आहे मित्रांनो, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंबटिंब हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 14वे रत्न दाखवणे। त्यानंतर कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, उदार। त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 आहे मित्रांनो, आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 आहे, मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 3। त्यानंतर द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मत्सर। पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, निष्क्रिय। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 43 आहे, शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चांदणे। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 44 आहे, मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तृतीय विभक्ती। त्यानंतर प्रश्न 45 आहे, पुढील वाक्यातील कर्म ओळखा। तर मित्रांनो, यामध्ये 4 ऑप्शन आहे, वर्ग, फळा, रेयांश, चित्र। तर कर्म आहे मित्रांनो चित्र। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 46, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण नामे किती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 4। पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। लक्ष्मीबाईवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नपुंसक लिंग।
त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 48 आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? तर मित्रांनो यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मडके. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 49 आहे, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिंधुताई सपकाळ. त्यानंतर पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तीर्थ स्वरूप. आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक 51 आहे, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 झोप. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 52 आहे, कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आकाश. त्यानंतर मित्रांनो कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोवळी सकाळ. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे बहरलेल्या शेताचे वर्णन कवीने या वरील कवितेमध्ये केले आहे. प्रश्न क्रमांक 55 आहे मित्रांनो, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 11. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 56 आहे, क्षुत्तिपिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 57 आहे मित्रांनो, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 58 आहे मित्रांनो, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गंगा यमुना नद्यांचा उगम. प्रश्न क्रमांक 59 आहे मित्रांनो, सहसंबंध ओळखा. घुबडांचा घुतकार तर हंसांचा. तर मित्रांनो हंसांचा होतो ऑप्शन क्रमांक 3 हंसांचा कलरव. आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक 60 आहे शेवटचा, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यशवंत दिनकर पेंढारकर यांना मित्रांनो महाराष्ट्र कवी असे म्हणतात. तर मित्रांनो आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.